नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत. जसे की आपण बाहेर कॅफेमध्ये भेटतात ना, सेम तसेच आपले हे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झाले. तर हे फ्रेंच फ्राईज ना मी पहिल्यांदाच बनवते, तर मुलांना खूप आवडलेले. तर त्यासाठी ना मी इथे एक 4 ते 5 मीडियम आकाराचे इथे बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे ना फ्रेंच फ्राईजसाठी ना तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा घेऊ शकता. तर माझ्याजवळ मोठ्या आकाराचे बटाटे नव्हते, म्हणून मी इथे मिडियम आकाराचेच बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी धुवून झाल्यानंतर ना बटाट्यावरची मी साल काढून घेतलेली आहे. साल काढून झाल्यानंतर बटाट्याचा जो गोलाकार भाग असतो पुढचा आणि मागचा, तो भाग ना मी इथे कट करून घेतलेला आहे. कट करून झाल्यानंतर उभ्या लंब आकारामध्ये आपल्याला हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत. तर बटाट्याची जाडी ना आपल्याला 1 सेंटीमीटर इतपत आपल्याला जाड ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही सर्व बटाटे मी इथे कट करून झालेले आहेत. तर हे बटाट्यांना मी इथे 1 ते 2 पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो, तो पूर्ण स्टार्च निघून जायला पाहिजे, म्हणून आपल्याला 1-2 पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे धुवून घ्यायचे आहेत. तर इकडे मी गॅसवरती पाणीसुद्धा ठेवले होते उकळायला. पाण्यामध्ये मी इथे 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे आणि तुरटी फिरून घेते. तुरटीमुळे ना बटाटे पिवळे नाही पडणार आहेत आणि तळल्यानंतर ना बटाटे मऊसुद्धा पडणार नाहीत. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे राहतात. मग इथे मी तुरटी फिरवून झालेला आहे. तर उकळत्या पाण्यामध्ये ना आपल्याला 3 ते 4 मिनटासाठी बटाटे सोडून द्यायचे आहेत. तर टायमिंग लावायचे आणि 3 ते 4 मिनटं आपल्याला बटाटे पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. तर इथे 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. तर इथे कॉटनच्या एका कपड्यावरती काढून घ्यायचे आणि बटाटे पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत. तर इथे पूर्ण मी कोरडे करून घेतलेले आहे, पूर्ण पुसून घेतलेले आहेत बटाटे बघू शकता तुम्ही. तर इथे मी पुसून झाल्यानंतर ना एका बाउलमध्ये काढून घेते. तर पूर्ण कोरडे झालेले आहेत ते बटाटे बघू शकता तुम्ही. तर इथे एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ना मी वरून 1-2 चमचे कॉर्नफ्लॉर ॲड केलेलं आहे. कॉर्नफ्लॉर ना व्यवस्थित आपल्याला बटाट्यांना कोट करून घ्यायचं आहे. तर इकडे मी गॅसवरती तेलसुद्धा ठेवले होते गरम करायला. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत. तर फ्रेंच फ्राईजचा कलर आपल्याला जास्त ब्राऊनसुद्धा करायचा नाही आहे आणि कच्चा पण नाही ठेवायचं आहे. एकदम कुरकुरीत अशा आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही कलरसुद्धा छान चेंज झालेला नाही आहे, म्हणजे जसा हवा आपल्याला फ्रेंच फ्राईजचा कलर सेम तसाच राहिलेला आहे. अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व फ्रेंच फ्राईजसुद्धा तळून घेते. तर अशा पद्धतीने इथे सर्व फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत आणि फ्रेंच फ्राईजना एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे बनवून तयार झालेले आहेत. तर हे फ्रेंच फ्राईज तुम्ही सॉससोबत वगैरे खाऊ शकता. तर अशा पद्धतीने सर्व फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत. तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत. तर वरून थोडंसं चिमूटभर मीठ भुरभरून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही चाट मसालासुद्धा भुरभरू शकता. तर एकदम कुरकुरीत असे हे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत. तर हे फ्रेंच फ्राईज मी इथे सॉससोबत घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपले हे एकदम कुरकुरीत असे आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.